दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला 13 फेब्रुवारीला विनायक चतुर्थी आहे, म्हणजेच गणेश जयंती. तर या गणेश जयंती दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे, जी आपल्या मुलांसाठी आहे. तर ती सेवा कोणती, कशा पद्धतीने सेवा करायची आहे, का सेवा करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आहे आणि गणपती हे बुद्धीचे दैवत आहेत. प्रत्येक आईला, प्रत्येक घरातील कुटुंबातील व्यक्तींना असं वाटत असतं की आपल्या मुलाची बुद्धी ही चांगली असावी, तो हुशार असावा, तो अभ्यासामध्ये चांगला असावा. अशा ज्या काही गोष्टी आहेत हे प्रत्येक पालकांना वाटत असते. पण बघा, काही मुलं असतात, त्यांच्या अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही, किंवा ते जर चिडचिडेपणा करत असतील, अभ्यास करत नसतील, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, तर प्रत्येक आईने किंवा प्रत्येक मुलाने ही सेवा करायची आहे. आता जर तुमची मुलं लहान असतील तर ही तुम्ही स्वतः सेवा करा आपल्या मुलांसाठी, आणि मुलं जर मोठी असतील तर मुलांनी स्वतः ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे. आता सेवा काय करायची आहे पहा. गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे गणपती बाप्पांनाच आपल्याला ही सेवा त्या दिवशी करायची आहे. ही सेवा 13 फेब्रुवारी दिवशी विनायक चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती दिवशी करायची आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. आता सेवा कशा पद्धतीने करायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजे दुर्वा. तर दुर्वावर आपल्याला सेवा करायची आहे. 21 जुड्या घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे. आपण जुडी कशी बनवतो, तर 21 दुर्वा घेतो आणि एक जुडी बनवतो. अशा आपल्याला 21 जुड्या बनवायच्या आहेत. आता 21 जुड्या पहिल्यांदा बनवल्यानंतर तुम्ही ही जुडी स्वतः बनवा, शक्य नसेल तर बाजारामधून विकत आणा, तुमची इच्छा. आदल्या दिवशी तुम्ही आणून ठेवला तरी हरकत नाही, किंवा त्या दिवशी तुम्ही बनवा, पण 21 जुड्या बनवायच्या आहेत. म्हणजे 21 दुर्वांचा एक बंच, पुन्हा नवीन 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, त्यांचा एक बंच, अशा आपल्याला 21 दुर्वा बनवायच्या आहेत. 21 दुर्वांचा बंच बनवायचा आहे. आता प्रत्येक 21 असं बांधल्यानंतर 21 जुड्या आपल्याला बनवल्या. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. बसण्यासाठी आपल्याला अवश्य आसन वापरायचं आहे, दिवा लावायचा आहे, त्यानंतर एक अगरबत्ती लावा आणि ही सेवा आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. प्रथम एक जुडी हातामध्ये घ्या. हळद, कुंकू, अक्षता जे काही आहे ते आपल्याला व्हायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. एका वेळेला एकच जुडी हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपतीचे अथर्वशीर्ष बोलायचं आहे, आणि ती जुडी आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहेत, तिथे ठेवायची आहे. आता ही जुडी आपल्याला गणपती बाप्पांच्या तिथे ठेवताना आपल्याला मुख्य काळजी घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही ठेवत असताना जी दुर्वा आहे, त्या दुर्वेचा देठ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणापाशी असला पाहिजे, आणि पुढील जो भाग आहे पानांचा तो आपल्याकडे हवा. अशा पद्धतीने आपल्याला जुडी ठेवायची आहे. एक जुडी घ्यायची, अथर्वशीर्ष पूर्ण म्हणायचं आणि दुर्वा पुन्हा ठेवायची. पुन्हा दुसरी जुडी घ्यायची, अथर्वशीर्ष म्हणायचं, पुन्हा तिथं ठेवायचं. अशा पद्धतीने आपल्याला 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आता ही जर सेवा ज्यांना अथर्वशीर्ष म्हणता येत नाही त्यांच्यासाठी पण एक आहे, त्यांनी गणपती स्तोत्र म्हणा. एक जुडी घ्या, त्या ठिकाणी गणपती स्तोत्र म्हणा, ती जुडी पुन्हा गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवा. पुन्हा दुसरी जुडी घ्या, गणपती बाप्पांजवळ सेवा करून ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला 21 दुर्वांवर ही सेवा करायची आहे. पुन्हा सेवा झाल्यानंतर या सर्व जुड्या एकत्र घ्यायच्या आहे, आणि आपल्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी नेहून या दुर्वा ठेवायच्या आहेत. झालेली पूर्ण सेवा झाल्यानंतर आपल्याला ह्या जुड्या गणपतीच्या मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत. असं केल्याने
आपल्याला एक प्रार्थना देखील त्या ठिकाणी करायची आहे. घरातील सर्वांना चांगली बुद्धी दे, घरामधील सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे, बौद्धिक क्षमता चांगली राहू दे, आरोग्य चांगले राहू दे, अशा एक प्रार्थना आपल्या गणपती बाप्पांसमोर करायची आहे. कारण हा विघ्नहर्ता आहे आणि आपल्या घरातील जे काही विघ्न आहे हे दूर करण्यासाठी आपण ह्या सेवा करणार आहोत. मुलांना जर अभ्यासामध्ये यश मिळत नसेल तर मुलांनी अवश्य आवर्जून ह्या सेवा करा. मुलं लहान असतील तर आईने स्वतः आपल्या मुलांसाठी केलं तरी काही हरकत नाही. जर मुलांना बोलता येत असेल तर अवश्य मुलांकडून ही सेवा करून घ्या, कारण ही मुलांसाठी अतिउच्च कोटीची सेवा आहे. आता पहा, गणपती बाप्पांना त्या दिवशी आपल्याला एक नैवेद्य देखील दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना मोदक तर आवडतातच, तुम्ही मोदकचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गूळ असतो, हा गूळ आपल्याला खिसायचा आहे आणि त्याचे आपल्याला 21 असे लाडू बनवायचे आहेत. फक्त गुळाचाच लाडू बनवायचा आहे आणि हा जो गुळाचा लाडू आहे हा आपल्याला त्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने ही विनायक चतुर्थी दिवशीच म्हणजेच गणेश जयंती दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल तर तुम्ही गणपतीचे स्तोत्र म्हणायला हरकत नाही. पण ही सेवा अवश्य प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करा. मुलांना जर परीक्षेमध्ये यश मिळत नसेल, मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर मुलांनी आवर्जून ही सेवा आपल्या घरामध्ये करा. कारण ही सेवा केल्याने बराच फरक आपल्या बौद्धिकतेमध्ये पडतो. त्याचबरोबर घरामध्ये काही विघ्न येणार असेल तर किंवा विघ्न असेल तर ते विघ्न देखील नक्कीच गणपती बाप्पा दूर करतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.